नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। मकर संक्रांत होऊन गेली तरी पेन्शन जमा न झाल्याने अनेक लाभार्थी काळजीत आहेत। 2 हफ्ते एकत्र मिळणार का? 2,500ची वाढ कधी होणार आणि पेन्शन नक्की कधी जमा होणार? मंत्रालयातून मिळालेली सर्वात ताजी आणि अधिकृत माहिती पाहूयात आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये। बऱ्याच लाभार्थ्यांना वाटत होतं की संक्रांतीला पैसे येतील, पण तांत्रिक कामांमुळे थोडा विलंब झाला आहे। मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पेन्शन वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। 26 जानेवारी 2026 पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे बांधवांनो, बँकांमध्ये गर्दी न करता 26 तारखेपर्यंत वाट पहा। सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे की संक्रांतीनिमित्त 2 महिन्यांचे मिळून 5,000 रुपये मिळणार आहेत। ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे। सरकारकडून असा कोणताही निर्णय आलेला नाही। लाडकी बहीण योजनेप्रमाणेच येथेही तुम्हाला नियमित एकाच महिन्याचे पेन्शन मिळणार आहे। कृपया कोणत्याही फेक न्यूजला बळी पडू नका। पेन्शन 2,500 किंवा 3,000 रुपये होणार का, यावर केंद्र सरकारने राज्य सरकारकडून लाभार्थ्यांचा सविस्तर अहवाल मागवला आहे। चर्चा सकारात्मक सुरू आहे, पण अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। अहवाल सादर झाल्यावरच वाढीव पेन्शनबाबत अधिकृत घोषणा होईल। गेल्या महिन्यात तांत्रिक चुकीमुळे काही दिव्यांग बांधवांना 2,500 ऐवजी फक्त 1,500 रुपये मिळाले होते। ही चूक सुधारण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून पुढील आठवड्यात किंवा 26 जानेवारीच्या हप्त्यासोबत ही उर्वरित रक्कम जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। थोडक्यात सांगायचे तर तुमची पेन्शन रद्द झालेली नाही, ती फक्त थोडी उशिरा येत आहे। 26 जानेवारीपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। मी रुचिता या महत्त्वपूर्ण अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।